रघुनाथा नामाची नांगर बांधावो भक्तीची नांगर बांधावो भक्तीची प्रपंच भवरा भवरा प्रपंच भवरा भवरा विवेक चे गरगरा विवेक चे गरगरा नांगर बांधावो भक्तीची रामकृष्ण हरी मंडळी, एकादशी दिवशी आपण पंढरपूरमध्ये होतो. तात्यासाहेब पवार यांच्या घरी आपण मुक्कामाला होतो. त्यांच्या प्रांगणामध्ये अशा पद्धतीनं महिलांनी वारकऱ्यांनी इथं भुलई खेळली. त्याचं थोडंसं आपण भुलईचा स्वर आणि हा ताल सगळा पाहिला. तर ज्यांच्या ठिकाणी आपण थांबलो होतो ते तात्यासाहेबांचं पवार यांचं घर, त्यांचे बंधू, दोघांच्या बायका आणि आई असा त्यांचा परिवार आहे. 2 लेकरं पण आहेत तात्यासाहेबांना. आणि हा पूर्ण परिवार अतिशय मनमिळावू अगदी आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी वारकऱ्यांनी आपले 2 दिवस घालवले. आणि बार्शीला आम्ही तिथून बाहेर पडलो. पूर्ण घरामध्ये कुठंही वावर केला तरी त्यांची अडचण नव्हती. किंबहुना त्यांनी सर्वांना सांगितलं होतं की हे तुमचं घर समजून वागा. त्यामुळं या ठिकाणी अतिशय रम्य वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरण आजूबाजूला होतं. पंढरपूरच्या थोडंसं बाजूला या ठिकाणी वाखरीच्या शिवारामध्ये आम्ही मुक्कामाला होतो. तर जवळपास एकादशीपर्यंतचा आमचा पूर्ण प्रवास चांगला झाला. वारीतील पूर्ण वारकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, कोणी कोणाचं मंद खोलं नाही. त्यामुळे सर्व वारकऱ्यांचे दिंडीच्या वतीनं आभार. त्याचबरोबरनं सेवेकरी जे आहेत ज्यांनी सेवा केली, मुक्कामाच्या ठिकाणी जाणे, त्या ठिकाणी पाली मारणे, पाण्याची सोय करणे, स्वयंपाकाची सोय करणे, त्यांना जेवण वाढण्याची सोय करणे, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भगवान जाधव यांचं सहकार्य लाभलं. त्यांची सोबत सहकारी म्हणून जे दत्तात्रय साळुंके होते त्यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली. त्यांचेसुद्धा आभार. आणि जे वाहन चालक होते, वाहन मालक होते, ट्रकचे मालक दत्तात्रय घोरपडे यांचंसुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य भेटलं. अगदी उत्स्फूर्तपणे त्यांनीसुद्धा यांना सहकार्य केलं. त्यामुळे त्यांचीसुद्धा दिंडीच्या वतीनं आभार आपण मानतो आहे. सर्वच लोकांनी अगदी 22 दिवस प्रवास हा मनमिळावू प्राणी केला, एकमेकात मिसळून केला. कुटुंबामध्ये जसं आपण वावरतो त्या पद्धतीने सर्वांनी वावर केला. त्यामुळं इथंपर्यंतचा पूर्ण प्रवास आता आपला सुखात गेलेला आहे. आज जी पंगत दिली ती वाळू गोंडणारे यांनी दिली आहे. ते उजळमचे रहिवासी आहेत. दुपारी साबुदाण्याची खिचडी आणि संध्याकाळी परत भगर असं 2 वेळेसचाही जो काही पंक्तीचा खर्च आहे तो त्यांनी केला. आणि त्याचा जो लाभ आहे तो आमच्या वारकऱ्यांनी घेतला. अशा पद्धतीने एकादशीपर्यंतची आमची पूर्ण वारी आता संपलेली आहे. उद्याला आज इथं मुक्काम करणार आहोत. उद्या त्याला बारस होईल. तर बारशीचा एक शेवटचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल आणि मग आपण ह्या दिंडीची वारीचे जे काही व्हिडिओ आहेत ते आपण थांबवतो आहे. तर अशा पद्धतीनं पूर्ण प्रवास झाला. भक्तिमय वातावरणामध्ये सर्वांनी या दिंडीचा लाभ घेतला. ह्या आमच्या महिला पुरुष सर्वांनीच अगदी कुठल्याही प्रकारचं कुणाचंच मन न दुखवता सुंदर प्रकारची आमची वारी झालेली आहे. तर आता आपण आरती ऐकू आणि व्हिडिओ संपवू.